नांदेड़ विधान परिषद चुनाव को लेकर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने बड़ा खुलासा किया है। उन्होंने कहा कि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के कहने पर कांग्रेस के आधिकारिक उम्मीदवार रामदास पाटिल को अपना नामांकन वापस लेने के लिए कहा गया था। सपकाल ने बताया कि महाविकास आघाड़ी के समन्वय और गठबंधन धर्म को ध्यान में रखते हुए यह निर्णय लिया गया। उन्होंने कहा कि इस संबंध में पार्टी नेतृत्व के स्तर पर चर्चा हुई है और उसी के अनुसार कदम उठाया गया। 6 बंडखोर खासदार जे आहेत ते फक्त ठाकरे कुटुंबाचे बंडखोर नसून हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने महाविकास आघाडीसोबत गद्दारी केली असं ट्विट केलं तर काय म्हणायचं? एकंदरीत मोदी हटाव आणि संविधान बचाव ही निवडणुकीची भूमिका होती आणि मोदींना हटवण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं लोकसभेमध्ये भरभरून मतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळाली आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, त्यामध्ये शिवसेना असेल, अर्थातच काँग्रेस मोठा भाऊ म्हणून देशामध्ये हा कॅम्पेन राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू होतं। त्यामुळे त्यांना त्या विजयामध्ये काँग्रेसचा देखील खूप मोठा वाटा आहे आणि तो वाटा जो आहे तो संविधान वाचवण्याचा भारतीय जनता पक्षाला विरोधाचा असणारा तो गाभा आहे। त्यामुळे त्यांची ही गद्दारी त्यांच्या पक्षाचीच नव्हे तर ही काँग्रेस पक्षाची आहे, लोकशाहीची आहे। ही माझी जी भूमिका आहे तिचा पुनरुच्चार या ठिकाणी लोकांच्या मतांचा अपमान त्यांनी केला का? कारण तो केलाच नको। हे बा लोकांच्या मताचा केला, लोकशाहीचा केला, संकेताचा केला आणि इतके बदबद विकास पुरुष पैदा व्हायला लागलेत की जो उठतो तो मग तो विकास करायला चालला, जो उठतो तो विकास करायला चालला आणि विकास तर काही कुठे नजरेत दिसत नाही। विकास सगळा थापा आहे। 50 खोके एकदम ओके जो नारा आहे तो एका बाजूला आहे, तो दुसरीकडे सत्ता हा परवलीचा शब्द करून ठेवला आहे। त्यामुळे आता सत्ताच जर परवलीचा शब्द असेल तर आगामी काळात जिसके हात में दंडा उसकी भैंस हे सूत्र आपल्याला आपल्या देशात लागू करायचं आहे का? सभ्यता, संस्कृती या विषयाला बाजूला ठेवायचं आहे का? त्यामुळे बळी तो कानपिळी हे जंगलराज आणण्याच्या अनुषंगानं जे काय उघड्या डोळ्यांनी चाललंय ते उघड्या डोळ्यांनी पाहणं अवघड आहे। 17 तारखेला आपण ही खासदारांबाबत भूमिका स्पष्ट केली होती आणि 18 तारखेला विधान परिषदेचं मतदान होतं। मात्र स्थानिक काँग्रेसने तर कृष्णा पाटील आष्टीकर जे बंडखोर खासदार आहेत त्यांच्या पुत्राला मतदान केलं। तुमची भूमिका महत्त्वाची नव्हती? नाही, भूमिका हे बघा, निवडणुका जाहीर जेव्हा झाल्या तेव्हा आमचा नांदेड या ठिकाणी आम्ही लढावं अशा पद्धतीने आमचा प्रस्ताव मित्रपक्षांकडे होता। मात्र या ठिकाणच्या काही अदृश्य शक्ती आणि महाविकास आघाडी आम्ही मिळून अपक्षाचा या ठिकाणी प्रयोग केला जाईल अशा प्रकारे कुठेतरी एक सामंजस्य बनण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती। मात्र अदृश्य हात थोडे आखडत्या गेले आणि काँग्रेस आणि उभाटा अशा स्वरूपामध्ये एक चर्चा सुरू झाली। काँग्रेसने तर एबी फॉर्म लावून आम्ही आमचा फॉर्म टाकला। मात्र परिस्थिती अशी नव्हती की 3 उमेदवार लढतील आणि परिस्थिती अशी नव्हती की निवडणूक संख्याबळ सांगत होतं की ही निवडणूक अवघड आहे। किंबहुना ही आमच्या मित्रपक्ष आणि आमच्या व्यतिरिक्त ही महायुतीसाठी ही पोषक अशा स्वरूपाची निवडणूक होती। मात्र भारतीय जनता पक्षाला अनपोज द्यायचं नाही। भारतीय जनता पक्षाला लोकशाही मूल्याच्या अनुषंगानं आपण आपली वैचारिक भूमिका घेऊन पुढे जायचं हा आमचा त्या ठिकाणचा निर्णय होता। निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, हा काही लोकशाहीचा तमाशा नाही। त्यामुळे त्या सणामध्ये आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जावं अशी एकंदरीत भूमिका होती। इथले आमचे खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष हेच निरीक्षक होते। यांच्याकडे आम्ही कोरावी फॉर्म देखील अत्यंत सन्मानाने दिला होता आणि विड्रॉलच्या तो भरला देखील होता। विड्रॉलच्या दिवशी दस्तुरखुद उद्धवजींनी गळ घातला, उद्धवजींनी विनंती केली। एरवी उद्धवजीचा संपर्क हा राज्यस्तरावर असतो, मात्र यावेळेस आमच्या नांदेडच्या खासदार महोदयांशी देखील त्यांनी त्याचा सुतोवाच केला। तो सुतोवाच करत असताना फुटीची चर्चा देखील कुठेतरी होती।